मी सुनील बद्रीनाथ काकड, राहणार पिंपळगाव, तालुका देवळगाव, जिल्हा बुलढाणा। मैकोची बाउन्सर हे जे वाण आहे, हे वाण एक नंबर आहे। येण्यास बोंड ठोकर आहे, याचायला पण सोपी आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर बुगे, भूमिपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण ज्या वाहनाची आपल्या शेतामध्ये निवड करतो त्या वाहनाविषयी आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक असते। मागील 2 वर्षात अत्यंत कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या पसंतीस आलेली मैको कंपनीच्या बाउन्सर या वाहनाविषयी आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्याने बाउन्सर या वाहनाची लागवड केली होती त्यांची या वाहनाविषयी काय मत आहे हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच या वाहनाचे काय गुण वैशिष्ट्य आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत। मैको कंपनीच्या बाउन्सर या वाहनाचा कालावधी 150 ते 160 दिवसाचा आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, ही कपाशी वाहने लवकर येणार आहेत। बागायती तसेच कोरडो अशा दोन्ही शेतासाठी हे वाहन उपयुक्त आहे। हलक्या भारी मध्यम अशा सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो। शक्यतो या वाहनाची लागवड आपण मध्यम आणि भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये करावी। या वाहनाची लागवड आपण बागायती, हंगामी बागायती तसेच कोरडो अशा सर्व क्षेत्रामध्ये करू शकतो। या वाहनाचे झाडे उंच वाढणारे, डेरेदार, दणकट असल्यामुळे या वाहनाची आपल्याला लागवड करताना बागायती क्षेत्रामध्ये आपल्याला या वाहनाची लागवड मध्यम आणि भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये 5x2 या अंतरावर आपल्याला या वाहनाची लागवड करायची आहे। तसेच जर आपल्याकडे पाण्याची सुविधा असेल आणि आपल्याकडे हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर आपल्याला या वाहनाची लागवड 4.5x2 या अंतरावर करायची आहे। जर आपण या वाहनाची लागवड कोरडवाहू क्षेत्रात करत असेल आणि आपल्याकडे मध्यम आणि भारी स्वरूपाची जमीन असेल तर या वाहनाची लागवड आपल्याला 4.5x2 या अंतरावर करायची आहे। जर आपण या वाहनाची लागवड कोरडवाहू क्षेत्रात करत असेल व आपल्याकडे हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर आपण या वाहनाची लागवड 4x2 या अंतरावर करावी। या वाहनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाचा कापूस हा मोकळा फुटतो, कापूस हा वेचायला सोपा आहे। या वाहनाच्या एका बोंडाचे वजन जवळपास 6 ग्राम एवढे आहे। हे वाहन लवकर येणारे असल्यामुळे आपल्याला दुबार पीक घेणेही शक्य होते। तसेच हे वाहन रिप्लेस घेण्यासाठीच म्हणजेच फळदळ घेण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे या वाहनाची गुणवैशिष्ट्य होते। आता मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांची या वाहनाशी काय प्रतिक्रिया आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। मी सुनील बद्रीनाथ काकड, राहणार पिंपळगाव, तालुका देवळगाव, जिल्हा बुलढाणा। मैकोची बाउन्सर हे जे वाण आहे, हे वाण एक नंबर आहे। येण्यास बोंड ठोकर आहे, याचायला पण सोपी आहे आणि थ्रिप्सचा या अटॅक थ्रिप्स हा रोग या सरकीवर येत नाही लवकर। म्हणजे असं वाटत नाही की बाबा रोग आला म्हणून। बाकीच्या सारख्यांपेक्षा वजन पण जास्त आहे आणि येसण्यास पण चांगली आहे। फवारणीचा खर्च पण कमी येतो बाकीच्या सारख्यांपेक्षा। ही सरकी आज 22/11/2022 पर्यंत हिरवी, बिलकुल हिरवी आहे। एक पाणीसुद्धा हिचं गळालेलं नाही आजपर्यंत। मला हिचा पहिल्या वेचणीचा कापूस 5.5 क्विंटल झालेला आहे। तरी मला असं एका पाकिटला असं वाटतं की बुवा 11-11.5 क्विंटल कापूस व्हायला पाहिजे। कापूस 11-11.5 क्विंटल शेवटपर्यंत कापूस हिला व्हायला पाहिजे एका पाकिटसाठी। आणि मी शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी हा मैकोची बाउन्सर ही सरकी आपल्या शेतामध्ये भरपूर लावावी आणि आपल्या प्रगतीत वाढ झाली पाहिजे। अशा प्रकारे आपण याची दखल घ्या। आणि तुम्हाला सांगतो, ही जी सरकी आहे, ही सरकी हिचे 5 पाकळ्या आहे। म्हणजे एका बोंडाला 5 पाकळ्या आहेत आणि याच्याला पण एक नंबर सोपी आहे। तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो की बाउन्सरची लागवड पुढच्या वर्षी तुम्ही सर्वात जास्त करा। धन्यवाद।